लाल करून ते बोकड्यानं ती कपाशी खराब झाली. अरे तुझ्यासारखीच माझ्या कपाशीची पण गत आहे रे. होय का? होय. मी आपल्या गावच्या एका जणाच्या तोंडातून ऐकलंय काय की आपल्या गावच्या पाटलाची कपाशी लय टवटवीत आहे म्हणतं. पाटलाची कपाशी लई टवटवीत आहे म्हणतं. होय. पाटलाची ना आमची लागवड एका दिवसाची ना. पाटलाची आणि तुझी लागवड एकाच दिवशी. होय. पाटलाची कपाशी टवटवीत आहे आणि तुझी कपाशी का बरं बेजार झाली? तेच तर काय माहित नाही पाटलानं काय जादू केली तर. पाटलानं काहीतरी जादू केलीच असेल. होय. बरं तू त्याची काही काळजी करू नको. आता सकाळी सकाळी पाटील गेले असतील शेतावर. आपण आता त्यांच्या शेतावर जाऊन त्यांना भेटू. बरं. आणि त्यांना विचारू की पाटील तुम्ही आपल्या कपाशीवरची कोणती जादू केली हो ते आम्हाला तुम्ही सांगा. जायचं. चलो. आता काय झालं थांबायला? आता काय झालं ते जाऊन करायचं काय? अरे करायचं काय म्हणजे विचारायचं ना आपण पाटला. अहो मी एवढा ना म्हणून मला काय समजल पाटील सांगल ते. लेका म्हणून तुला पहिलाच म्हटलं मी की 4 वर्ग जास्तीचे शिक. शिकायला कुठं जाऊ द्या ना. माझी बायको माझ्यापेक्षा 4 वर्ग जास्त शिकली नाही. म्हणजे तुला बायको शिकलेली भेटली. बाप अरे वा लई चांगला आहे. मग बरं बरं दे तुझ्या बायकोला आवाज दे. शेवंत या लवकर. आली माझी बायको नाही दिसली. आली आली म्हणलं तिकडे बाहेर एकटीच गेली फिरायला काही खाऊन आली आली जडवा. बरं बरं आपल्याला पाटलाच्या शेतावर जायचं. जायचं चला. ही काळी आई बघा आले पाटलाचं शेत. पाटलाचं शेत होय पण पाटील कुठं दिसे ना. होय ते बघा पाटील लाल फेटा बांधून काय मान करून उभी आहे. ते पाटील होय रे. ते पाटील नाही ते पाटलाच्या शेतातलं बुजगावणं होय. बुजगावणं मला वाटतं पाटीलच होय. नाही नाही ते बघ पाटील तिकडे. पांढरी टोपी घालून काट मान करून आपले पाटील असं होय. बरं दे पाटलाची आवाज दे. एका आवाजात पाटील आले पाहिजे. बाय अहो पाटील या हो. आम्ही तो गावातील शेतकरी आलोय. राम राम. काय म्हणता?